पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या जवळपास 30 ते 40 हजार प्लस जागांसाठी भरती निघत आहे। या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो पत्रक आला अपडेट आलाय, तर ते अपडेट आणि पत्रक मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये 30 ते 40 हजार प्लस जागांसाठी ही भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे। शिक्षण फक्त 10वी पास लागणार आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन व्हायची जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणताही मुलाखत नाही, कोणताही ग्राउंडची अट नाही, कोणताही यामध्ये उंचीची काही अट नाही। आपलं डायरेक्ट यामध्ये सिलेक्शन होणार आहे, लक्षात ठेवा। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 29,000 पर्यंत आपल्याला महिना या ठिकाणी भेटणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये। आणि मेन म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती, ठीक आहे। तर कधीपर्यंत ही भरती या ठिकाणी निघत आहे, फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची, याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज पडले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की विद्यार्थ्यांना कितीच्या रेशोमध्ये पर्सेंटेज आहे, किती टक्के विद्यार्थ्यांना पडलेला हा काय अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये जे वयोमर्यादा लागणार आहे तर 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागणार आहे। आणि एससी/एसटी कॅटेगरीसाठी 18 ते 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागणार आहे। आणि ओबीसी कॅटेगरीसाठी 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागणार आहे। आणि फीचा जर आपण विचार केला तर बघा, जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी लागणार आहे। आणि त्याचबरोबर एससी/एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी लागणार नाही। आणि महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल, एससी/एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस एनटीव्ही ओपन एसबीसी कोणती कॅटेगरी 1 रुपया सुद्धा फी आपल्याला लागणार नाही आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये जे काही पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना 1 रुपया सुद्धा फी लागणार नाही, म्हणजे दिव्यांग जे आहे त्यांना 1 रुपया सुद्धा फी यामध्ये लागणार नाही, एक लक्षात ठेवा। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जवळपास 30-40 हजार पदांसाठी भरती निघत आहे। या संदर्भात मी तुम्हाला या ठिकाणी अपडेट दाखवून देतो। पत्रक या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, हे इंग्रजीमध्ये हे पत्रक आहे, बघू शकता, आग भवन संसद मार्ग। तर बघा सब्जेक्ट काय, जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2 जुलै 2026 प्रिपरेटरी एक्सरसाइज टू टेंटेटिव्ह शेड्यूल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, टेंटेटिव्ह डेट या ठिकाणी दिलेला आहे। त्याचबरोबर बघा, सर अँड मॅडम, धिस इज रिगार्डिंग द प्रिपरेटरी एक्सरसाइज टू बी कॅरी आउट बाय द सर्कल अँड डिव्हिजन फॉर जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2। तर बघा त्याचबरोबर जुलै 2026 दिलेला आहे। तर शेड्यूल 1 शेड्यूल 2 कायला म्हटलं, शेड्यूल 1 जे जानेवारी महिन्यामध्ये भरती निघाली आहे, ते शेड्यूल 2 जे आहे हे जुलै महिन्यामध्ये। तर शेड्यूल जे आहे विद्यार्थी मित्रांनो, वर्षातून 2 वेळा वॅकन्सी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची निघणार आहे। याच्या अगोदर त्यांनी पत्रकाद्वारे सांगितलं होतं। आणि त्याचबरोबर त्यांना नाव देण्यात आलं जानेवारी महिन्यामध्ये शेड्यूल 1 आणि त्याचबरोबर जून जुलै महिन्यामध्ये शेड्यूल 2। तर अशा प्रकारे शेड्यूल 1 ची भरती झालेली आहे। आणि शेड्यूल 2 ची जे आहे विद्यार्थी मित्रांनो भरती या ठिकाणी निघत आहे, नवीन भरती या ठिकाणी निघत आहे। तर बघा हे पत्रक इंग्रजीमधून आहे, तर मी तुम्हाला मराठीमध्ये वाचून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला ते समजलं पाहिजे। तर बघा, डाक भवन संसद मार्ग नवी दिल्ली इथून हे पत्रक आलं आहे। तर विषय काय आहे, जीडीएस ऑनलाईन सहभागिता वेळापत्रक जुलै 2026 पूर्व तयारी सराव आणि त्यांचे तात्पुरते वेळापत्रक बाबत हे पत्रक आहे। आणि खाली काय म्हटलं आहे, सर अँड मॅडम, हे जीडीएस ऑनलाईन नियुक्ती अनुसूची 2 जुलै 2026 साठी मंडळे आणि विभागामार्फत करण्यात येणाऱ्या पूर्वतयारीच्या कार्यवाही संदर्भात आहे। माहिती असल्याप्रमाणे जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 तर शेड्यूल 1 जानेवारी 2026 हे दिनांक 22 जुलै 2026 रोजी आधीच संपले आहे। त्यानुसार जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2 जुलै 2026 साठी खालीलप्रमाणे तयारीच्या कामाची सुरुवात करण्याकरिता एक कालमर्यादा जारी करण्यात निर्णय घेण्यात आला आहे। म्हणजे त्या ठिकाणी बघा, या ठिकाणी खाली ज्या या ठिकाणी तक्त्यामध्ये दिल्या आहे तारखा या ठिकाणी दिल्या आहे। तर बघा, मंडळाद्वारे याच्या अगोदर जेव्हा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जेव्हा जानेवारी महिन्यामध्ये निघाली होती भरती, त्याच्या अगोदर सुद्धा असे पत्रक या ठिकाणी आले होते। त्यामुळे
दिवस या ठिकाणी भरती या ठिकाणी निघत आहे, एक लक्षात ठेवा. तर आपल्याला संयम ठेवायचा. तक्त्यामध्ये काय म्हटलं आहे तर बघा, पहिल्यामध्ये काय म्हटलं आहे, मंडळाद्वारे शैक्षणिक मंडळाची संरचना पुनर्तपासणी. तर हे जे विद्यार्थी मित्रांनो 27 जुलै 2026 ते 3 ऑगस्ट 2026च्या दरम्यान. आणि त्याचबरोबर विभागाद्वारे रिक्त जागांचे संकलन. तर बघा, विभागाद्वारे रिक्त जागांचे जे संकलन आहे तर ते 27 जुलै 2026 ते 3 ऑगस्ट 2026च्या दरम्यान. आणि त्याचबरोबर बघा, वर्तुळांनी व्यापलेल्या रिक्त जागांची पडताळणी 4 ऑगस्ट 2026 ते 5 ऑगस्ट 2026 पर्यंत. आणि त्याचबरोबर वर्तनात्मक अधिसूचना प्रकाशन आणि त्यानंतरच्या कारवाई स्वतंत्रपणे कळवावे. ठीक आहे. आणि अंतिम रिक्त पदांच्या अधिसूचनेसाठी 30 जून 2026 रोजीच्या स्थितीनुसार विभागाद्वारे खालील रिक्त पदांचा समावेश वगळणी केली जाईल. तर बघा, समाविष्ट पदे केले जाणार आहे. तर बघा काय म्हटलं, राजीनामा, बदली, सेवामुक्ती, स्वैच्छिक सेवामुक्तीसह शिस्तभंगाच्या कारणास्तव सेवा समाप्ती, बडतर्फ, नियुक्ती, पदोन्नती, IPB आणि APS मध्ये दीर्घकालीन प्रतिनियुक्ती 6 महिन्यांपेक्षा जास्त इत्यादी कारणामुळे 1/1/2026 ते 30/6/2026 दरम्यान निर्माण होणाऱ्या रिक्त जागा. तर GDS ऑनलाईन नियुक्ती वेळापत्रक जानेवारी 2026 मधील न भरलेल्या रिक्त जागा जिथे कोणताही उमेदवार हजर झाला नाही किंवा रुजू झाल्यानंतर राजीनामा दिला तर त्या जागा अजूनही रिक्त असतील. तर ठीक आहे. तर ह्या संदर्भात हे पत्रक या ठिकाणी आलं आहे. तर तुम्हाला समजलंच असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची भरती या ठिकाणी निघत आहे. तर आता यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपलं या ठिकाणी सिलेक्शन झालं तर आपल्याला ड्युटी कोणती करावं लागणार आहे ते तुम्हाला सांगून देतो, जेणेकरून एक अंदाज आपल्याला या ठिकाणी येणार आहे. तर बघा, जे काही यामध्ये 3 पद आहे. पहिले जे पद आहे हे BPMचं पद आहे. हे सर्वात चांगलं पद आहे. यामध्ये 12,000 ते 29,000 रुपये महिना भेटणार आहे. काम कोणतं करावं लागणार आहे BPM पदामध्ये? तर ऑनलाईन ऑफलाईन लेनदेनचं काम करावं लागणार आहे. डाक उत्पादन आणि सेवाचं वितरण करावं लागणार आहे. रेकॉर्ड हँडलाईन डिव्हाइस मोबाईलचं ध्यान ठेवावं लागणार आहे. हे काही ड्युटी आपल्याला करावं लागणार आहे. पगार 12,000 ते 29,000 रुपये महिना भेटणार आहे. त्यानंतर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरचा पद आहे. असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये आपल्याला काम कोणतं करावं लागणार आहे? तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावी लागणार आहे. डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर सरकारी योजनाचा घरी घरी जाऊन प्रचार प्रसार करावं लागणार आहे. तर यामध्ये पगार 10,000 ते 24,000 रुपये महिना भेटणार आहे. आणि त्याचबरोबर डाकसेवकमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो, डाकसेवकसुद्धा यामध्ये पद आहे. तर डाकसेवक पदामध्ये कोणतं काम करावं लागणार आहे? स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे. डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे. रेल्वे मेल सर्व्हिस ऑफिसचं छटाईचं काम करावं लागणार. हे काही काम आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे. जे काही पार्सल आहे तर हे डाकसेवकच जे विद्यार्थी मित्रांनो पार्सल आपल्याला घरापर्यंत आणून देते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर एकदम शाही ड्युटी आहे पोस्ट ऑफिसची. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 10 वाजता ऑफिस उघडते आणि 2 वाजता बंद होते. तर तुम्ही पाहिलं असेल ग्रामीण भागामध्ये जास्त काही त्या ठिकाणी कर्मचारी काम करत नाही, लक्षात ठेवा. तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे भरते. तर यामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगारसुद्धा 21,000 आपल्याला या ठिकाणी 29,000 रुपये महिन्यापर्यंत भेटणार आहे. चांगली भरती. आणि मेन म्हणजे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणताही मुलाखत नाही. 10वीच्या पर्सेंटेजवर आपलं सिलेक्शन होणार आहे. फक्त फॉर्म भरून टाका लागते. आणि त्याचबरोबर मेरिट लिस्ट या ठिकाणी 28 दिवसानं 30 दिवसानं ज्या मेरिट लिस्ट लागत राहते, जवळपास 5 ते 6 मेरिट लिस्ट वॅकन्सीमध्ये येते, एक लक्षात ठेवा. तर जे काही जानेवारी महिन्यामध्ये 28,000 जागांसाठी भरती निघाली होती त्याच्या 4 लिस्ट आतापर्यंत लागल्या. 5वी लिस्ट लागली नाही, 2 महिने झाले 5वी लिस्ट लागून नेली, एक लक्षात ठेवा. त्यामुळे वॅकन्सी येत आहे. आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ अपडेट देत राहा. आजच्या व्हिडिओ व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये जय